कोकणची अशी भटकंती मी केलीच नव्हती. या भटकंतीत एकदम अस्सल आणि अनोखे पदार्थ मला चाखता आले. खूप मस्त आहे. जंगलाने कुशीत घेतलेल्या गावातही मी गेले आणि तिथली कैक वर्ष जुनी देवस्थानं बघितली. इथल्या बिकट वाटेवर असा धबधबाही आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे कोकणातील अनवट वाटेवर असणाऱ्या घारपी गावाच्या भटकंतीवर. या भटकंतीसाठी माझं बेस्ट लोकेशन होतं दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील बागायतदार फार्मस्टे. संपूर्णपणे मातीचं घर, कौलारू छप्पर, शेणानं सारवलेली जमीन आणि हिरव्यागार कुळागराचं सानिध्य ही याची खासियत. माझी इथली सकाळची सुरुवातच पावसाने झाली. जोरदार पाऊस सुरू होता. गारवा होता हवेत, पण घरात मात्र ऊब होती चुलीची. शुभ सकाळ सगळ्यांना. बाहेर आता असा मुसळधार पाऊस सुरू झालाय. हवेत गारवा आहे, पण घरामध्ये चूल पेटती असल्यामुळे असं छान उबदार वातावरण आहे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक खास चहा करणार आहोत. या दाखवते तुम्हाला. काकूंनी चूल पेटवली होती. त्या चहा करणार होत्या, पण त्यांनी तव्यावर धने भाजायला घेतले. धने असणारा हा कुठला चहा असा प्रश्न मला पडला. तर काकू पारंपरिक आयुर्वेदिक चहा करणार होत्या. चहाची पावडर करण्यासाठी काकूंनी धने भाजायला घेतलेत. आता धने भाजून घेतल्यावर त्यांनी जिरे, बडीशेप, मिरी, लवंग, वेलदोडे भाजून घेतले. त्यात सुंठ किसून घातला आणि त्याची अशी पूड तयार केली. मग भांडं घेऊन त्यात 1 फुलपात्र पाणी, 2 फुलपात्र दूध घातलं. 3 चमचे तयार केलेली पूड घातली. गोडीसाठी साखर घातली आणि मग भरपूर वेळ मसाल्याचा स्वाद दुधात चांगला उतरेपर्यंत उकळलं. गाळून मग हा चहा पिण्यासाठी दिला. तर या चहाचं नाव आहे कषाय. मी तुम्हाला पिऊन सांगते कसा आहे तो. कषाय कसा आहे. खूप मस्त आहे. खास करून थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा चहा जरूर करा. आणि सर्दी किंवा खोकला, ताप असेल तर हा चहा तुम्ही जरूर घ्या, कारण मसाल्यांचा खूप छान असा स्वाद येतो. आणि ज्यावेळेस आपण पितो ना चहा, त्यावेळेस असं छान शेकत शेकत जातात ते मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो. त्यामुळं हा जरूर तुमच्या घरी करा. मी आता काय करते, मस्तपैकी कषाय घेते आणि पाऊस एन्जॉय करते. काय कलर आहे याचा, गडद गडद गुलाबी आहे. काकूंनी ना मला छान अशी 2 शेवंतीची फुलं दिली. ती मी इकडे अशी केसात माळली आहेत छान. आणि नाश्त्याला होत्या पातोळ्या. पातोळ्या चविष्ट असतातच, पण तो पदार्थ खाण्याची एक गंमत आहे. म्हणजे आपण हळदीचं पान असं अलगद उघडतो आणि मग ती पातोळी आपल्यासमोर येते. तोंडात जाण्याआधी तिचा गंध येतो. हळदीच्या पानाचा जो गंध उतरलेला असतो तो जाणवतो. आणि मग जग विसरून जायचं आपण खाताना. कमाल.
साधारण 10-10:30 वाजता पावसानं उसंत दिली. मग मी ठरवलं कुळागरात फेरफटका मारून यायचं. सुपारी छोटीशी असते, पण तिची झाडं आकाशाला भिडायला बघतात. ही सुपारी इथलं उत्पन्नाचा एक स्रोतच आहे. खाली पडलेलं सुपारीचं फळ म्हणजेच कोकणी भाषेत बेडे दररोज वेचले जातात. खाली पडली म्हणून टाकून देत नाहीत, झाडावर चढूनही बेडे काढतात. मग ती माळ्यावर पसरून किंवा खळ्यात पसरून सुकवतात. सुकली की त्यावरचं आवरण सोलून सुपारी वेगळी करतात. कुळागरातील कुठलीही गोष्ट टाकून दिली जात नाही, त्याचा पुरेपूर शेवटपर्यंत उपयोग केला जातो. आणि या कुळागरात ना अजून एक खास गोष्ट झाली आहे, ती मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. साकव म्हणजेच हा लाकडी पूल. मी आता या साकवावरती उभी आहे आणि हा साकव म्हणजे बाहेरून लाकूड आणून वगैरे असा केलेला नाही आहे, तर याच कुळागरातली जी सुपारीची मेलेली झाडं असतात तर त्या झाडांचा वापर करून हा असा छान साकव तयार केला आहे. आणि हा साकव काय करतो तर इकडचे कुळागर आणि त्या बाजूचे कुळागर असं जोडतो आणि खालून असा मस्त पाण्याचा प्रवाह वाहतोय आणि त्याचा आवाज ऐकणं ना पाण्याचा मला खूप आवडतं. दुपारची वेळ निवांत घालवत होते, त्यावेळी मला कुळागरात हालचाल जाणवली. बाहेर जाऊन बघते तर नारळाच्या झाडावर चॉकलेटी रंगाची झुपकेदार शेपूट दिसली. दुपारची अशी निवांत वेळ आहे आणि आम्ही जस्ट इकडे खळ्यामध्ये बसलो होतो. वाचन सुरू होतं, काही ना काहीतरी चालू होतं आणि आम्हाला कुळागरातून आवाज आला. तर बघतोय तर शेकरू होते तिथं. तर नारळाच्या झाडावरती होते ते आणि नारळाची जी फुलं येतात ना ते खाण्यासाठी शेकरू आले होते. मी विचारलं ओंकारला की ते खातात म्हणजे ती फुलं जी खातात तर त्या फुलांमध्ये किती नारळ होतात अंदाजे त्या एका ह्याच्यामध्ये. तर 15 ते 20 नारळ ते शेकरू खातात. म्हणजे ती फुलं जी असतात ना ती खाल्ल्यावरती 15 ते 20 नारळ खाल्ल्यासारखं आहे. तर असं आहे. आणि इकडे ना समोर केळफुलाचं पण झाड आहे पाठीमागे, तर त्याच्यावरती सुद्धा फुलपाखरू येऊन बसतं. ते इतकं सुंदर बसलेलं, मस्त वाटत होतं ते बघायला. तर असं आहे. आता जेवायची वेळ झालेली आहे आणि जेवायला टाकळ्याची भाजी आहे आणि छोटी चवळी इथे मिळते, तर त्याला फजाव म्हणतात. तर त्याचं सार आहे फजावचं, सोलकढी आहे आणि भात आहे आणि घरातलं आंब्याचं लोणचं जे मला खूप आवडतं ते आहे. मी आता मस्त जेवणाचा आस्वाद घेते. बाहेर पाऊस सुरू आहे बाय द वे. अशी छान पावसाळी संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता एका गावाकडे निघालो आहोत. तर ते गाव असं दरीमध्ये आहे. गावाचं नाव आहे घारपी. तर आमचा आजचा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा मुक्काम घारपीमध्ये असणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही ते गाव असं छान एक्सप्लोअर करणार आहोत. ते गाव खूप सुंदर आहे, युनिक आहे. काय आहे त्या गावामध्ये आपण तिकडे जाऊन बघूयात. घारपी गाव तसं दुर्गम आणि तिकडे जाण्याचा रस्ता खराब, त्यामुळं ओंकारनं त्याची 4x4 घेतली. हा ओंकार बागायतदार फार्मस्टेचा ओनर. पुढे जाऊ तसं आम्ही उंची गाठत होतो आणि डोंगर दऱ्यांची अशी सुंदर दृश्य दिसत होती. पाऊण तासांच्या या प्रवासानंतर आम्ही घारपी गावात पोहोचलो. आम्ही आता घारपी गावात ओंकारच्या काकांकडे पोहोचलो आहोत. आता अंधार होत आलाय, त्यामुळं आपण सकाळीच आता गाव एक्सप्लोअर करणार आहोत. बाय द वे ही बघितली कोण आहे मागे, ही कोकणातलीच म्हणजे इथे तळकोकणातच असणारी गाय आहे, गावठी गाय आहे. उद्या सांगते मी डिटेल याबद्दल, उद्या भेटूयात आपण.
घरी गेल्यावर काकूंनी हा खरवस खायला दिला. तर खरवस आहे म्हैस व्याली, तर आम्ही योग्य वेळेस आलो. खरवस खायचा आनंद आम्ही घेतोय आता. मी आता खरवस खाल्ला, खूपच अप्रतिम होती चव त्याची. तो जो म्हणजे चिकाचा जो फ्लेवर असतो किंवा तो जो थोडासा असा चुईनेस येतो ना, तो जाणवत होता. मजा आली खाताना. आणि तो म्हणजे त्यामध्ये असं ते छान सगळं मुरलेलं होतं, जायफळ, वेलची पूड, त्यामुळे ते खाताना असा त्याचा छान स्वाद येत होता. मस्त. घारपी गाव हे झोळंबे गावापासून तसं बरंच उंचावर आहे. डोंगरांचं आणि जंगलाचं सानिध्य लाभलेलं हे एक दुर्गम गाव आहे. पूर्वी जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा लोक आपल्या शेळ्या, जनावरं, संसार घेऊन या डोंगरावर येऊन स्थायिक झाले आणि आपलं गाव वसवलं. शुभ सकाळ सगळ्यांना. हा आहे घारपीमधला दुसरा दिवस. मी सकाळी उठले तेव्हा गोठ्यामध्ये धार काढणं सुरू होतं. चुलीवरती पाणीही तापत ठेवलं होतं. त्या पाण्याने अशी छान अंघोळ केली आणि आता निघालो आहोत हे गाव एक्सप्लोअर करायला. इकडे हे ओंकारच्या काकांचं घर आहे आणि असा हा बाजूचा सगळा परिसर आहे. खूप तेरडा इथे फुललेला दिसतोय या भागामध्ये आणि इथे समोर फणसाचं झाड आहे छान. गावातल्या गोठ्यामध्ये या गिड्डा गाई दिसतातच. या गाई फक्त कोकणात आणि पश्चिम घाटाच्या काही भागात बघायला मिळतात. या गाईंचं दूध अत्यंत पौष्टिक असतं, पण इतर गाईंच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळतं. तरी देखील या गाईंचं पालन पोषण ग्रामस्थ प्रेमानं आणि मातेचा दर्जा देऊन करतात. ही किती सुंदर गोष्ट आहे. हा गोवंश प्रतिकूल वातावरणातही टिकतो. अशा दुर्गम भागात डोंगर उतारावरही या गाई बिनदिक्कत फिरताना, चरताना दिसतात. वाहतुकीची सोय नसताना अशा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांची दुधाची गरज एकेकाळी या गिड्डा गाईंनीच पुरी केली होती. शेतीही सुलभ केली होती. घारपी गावातून फिरताना वाटेवर अशी सुंदर घरं दिसत होती. आम्ही आता गावातून फेरफटका मारतोय ना, तर काही घरं अशी कौलारू आहेत, काही नव्या बांधकामाची आहेत. पण आपलं जे कोकणी पारंपरिक जी धाटणी आहे ती राखून ठेवलेली आहे सगळ्यांनी. काही वाटा अशा रानातून जायच्या. मी चालत चालत पोहोचले गावच्या ग्रामदेवतेपाशी. या वाटेने आम्ही चालत आलो आणि इकडे समोर हे माऊली देवीचं मंदिर आहे. मी आता मंदिरात आली आहे आणि मंदिर असं छान कौलारू आहे आणि आतमध्ये आल्यावरती ना खांब दिसतात. तर त्या खांबांवरती देवी देवतांची चित्र अशी अतिशय सुंदर साकारली आहेत. गाभाऱ्यात माऊली देवी विराजमान होती. रक्षण करते शस्त्रसज्ज देवही तिच्या बाजूला विराजमान होते. या गावाची अजून एक खास गोष्ट सांगते. या गावातले गावकरी दारू पित नाहीत आणि शब्दही उच्चारत नाहीत, इतकं ते कडक पाळतात. दारू नाही दारू इकडे करायची नाही. दारू केलं पूर्वीपासूनच बंद. चांगले का आमचे खूप मिलिटरी पर्यंत जाऊन येले, त्यांना मेळटा सुद्धा पार्टी मिळत, पण ते कधी अपरिचय करायचे नाही. आणि ही काही बंदी किंवा त्यांच्यावरती मनाई केली आहे असं नाही आहे. तर ही पूर्वापार चालत आलेली ती गोष्टच आहे, एक आत्मसातच केली आहे लोकांनी ती. भारी ना. जाताना वाटेत आम्हाला एक अशी सुंदरशी वाट दिसली आणि त्या वाटेवरती असं कौलारू घर दिसलं. घर आहे की नाही माहिती नाही. मी आता त्या वाटेनं जाते आणि वरती बघते की काय आहे एक्झॅक्ट. जेव्हा पहिल्यांदा लोक या डोंगरावर आले तेव्हा ते या ठिकाणी स्थायिक झाले. त्यामुळे बऱ्याच जणांची जुनी घरं, बागायती इथे. नंतर कुटुंब संख्या वाढली आणि गावाचा विस्तार झाला.
इथंच मला दिसलं अजून एक छोटंखानी कौलारू देऊळ. हा आहे चव्हाटा. चव्हाटा म्हणजे जिथे गावचा न्यायनिवाडा केला जातो अशी महत्त्वाची जागा. तिथं शिवपिंडी आहे, पाषाणही आहे. पंचायतन म्हणता पंचायतनात घेऊन त्याच्या तिथं बोलायचा खरा खोटा. म्हणजे मी काहीतरी समजा केलोय न्यायनिवाडा तिथं, म्हणजे मी काहीतरी समजा केलोय तर तिथे गेल्यावर माका माहीत आता, कारण खोटा बोललोय तर मग इथं बांधणार, म्हणजे तिथं तर खरा तर तो बोलायचं असं. सकाळच्या प्रहरी गावातून छान फेरफटका मारला. पुढे मात्र आम्हाला जायचं होतं इथल्या जंगलात असणाऱ्या धबधब्याकडे. त्यामुळे घरी येऊन असा छान नाश्ता केला. आता आम्ही निघालो आहोत घारपीच्या धबधब्याकडे आणि माझ्यासोबत ओंकार आहे. मागे रोहित आहे, लहू काका आहेत आणि अरिहंत आहे आणि सूरज सुद्धा आहे, ओंकारचा भाऊ. तर आम्ही सगळे आता चाललो आहोत घारपीच्या धबधब्याकडे. धमाल येणार आहे. जिथे गाव संपतं तिथून पुढे अशी जंगलाची वाट सुरू होते. संपूर्ण मातीचा रस्ता आणि पावसामुळे झालेला चिखल अशा वाटेनं आम्ही पुढे जात होतो. हा आता पूर्ण ऑफरोड आहे, उतारती आहे आणि ऑफरोड आहे. बघूया. पुढे रस्ता नीट असेल की नाही याची शंका होती आणि ही शंका खरी ठरली, कारण पावसामुळे वाटेवरचा हा पूल वाहून गेला होता. तर हा असा पूल आहे इकडे आणि तो बऱ्यापैकी अरे भरपूर खोल आहे हे. तर आता गाडी कशी बाहेर काढायची याचं सोल्युशन काढणं चालू आहे. कसं जातंय ते बघायला पाहिजे किंवा मग चालत जायचं. आता आपण काय करूया की इथे थोडं म्हणजे खूपच खोल आहे, तर हे सगळे दगडं टाकून वगैरे तिथे थोडं भरून काढू आणि मग त्याच्यातच टाकू गाडी. आपण इतका कशी काढू बाहेर. जाईल का? जाईल करू प्रयत्न. एका बाजूला पुलाचा उरलेला भाग होता आणि एका बाजूला दाट झुडूप. अगदी थोडा भाग गाडी पुढे जाण्यासाठी रिकामा होता, पण ओंकारनं गाडी पाण्यामध्ये घातली. खतरनाक, खूप अवघड वाटतंय, पण तो काढतोय, प्रयत्न करतात. मधी मधी थोडेसे दगड येत आहेत ते आम्ही बाजूला करतोय परत. आता गाडी मध्ये अशी अडकली आहे. गाडी थोडी पुढे आली, पण चाक कॉन्क्रीटच्या भागात अडकलं. आता गाडी निघणार असं वाटलं, पण गाडी अक्षरशः तिरकी झाली. आता थोडी पुढे आली गाडी, बरीच पुढे आली, पण आता परत अडकली. आता 5% फक्त गाडी वर यायची राहिली आहे आणि आता एक मोठा दगड खालच्या चाकाकडे टाकतायत. मला बघूनच घाम फुटलाय. खरं तर माझं टेन्शन इथं. येस, वाटतं ओंकार. खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली. बापरे, खतरनाक होतं. पोरांनी सगळं केलंय, सूरज आणि अरिहंतने. दमली. पाणी पी थोडंसं हे घे, मग जाऊया पुढे. पुढे अजून एक पाण्याचा प्रवाह क्रॉस करायचा होता.
हे मागच्या वेळीप्रमाणे अवघड नव्हतं. पण आत बसलेलो आम्ही मात्र गाडीच्या सीटला गच्च धरून बसलो. आता आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. आता धबधब्यापर्यंत पोहोचू सहज असं वाटलं होतं, पण रोड खचला होता. आता आम्ही सामान काढून इथून धबधब्यापर्यंत चालत जाणार आहोत, कारण पुढे रस्ता खचलाय असं समजलं. जाऊया पुढे. काही रस्ता सरळ होता तर काही चढणीचा. वाटेत आम्हाला असे काही धबधबेही दिसले. वाटेवर जळूही पुष्कळ होते. 1 2 3 20 मिनिटांची पायपीट केल्यावर आम्ही धबधब्यापाशी पोहोचलो. एका उंच मोठ्या कड्यावरून हा धबधबा 3 टप्प्यात कोसळताना दिसत होता. या धबधब्याला 2 नाव आहेत. घारपी गावाजवळ असल्यामुळं घारपीचा धबधबा म्हणतात, तर काही जण याच्या पांढऱ्या शुभ्र प्रवाहामुळे ढवळा धबधबा म्हणतात. ग्रामीण भाषेत ढवळा म्हणजे पांढरा. या धबधब्याचा उगम वरती चौकोळच्या सड्यावर आहे. खूप वारं असलं की याचा रिव्हर्स वॉटरफॉल होतो. धबधब्याच्या इथे आता आम्ही करत आहोत चहा. आमचा स्टोव खूप अँटिक आहे. चहा सगळा शीण गेला. आम्ही आता कांदा भजी करतोय. कांदा चिरणं चालू आहे त्यासाठी. हे नाही आणलाय, चॉपिंग बोर्ड नाही आणला का? नाही, चॉपिंग बोर्ड नाही आता याच्यातच सगळं काही. या भजीला मी नाव देईन गडबड भजी म्हणून. आभाळ दाटून आलं होतं. जोरदार पाऊस येईल असं वाटत होतं. त्यामुळे आम्ही अगदी गडबड करत ही भजी करत होतो. पीठ तयार झाल्यावर स्टोव पेटवला, तेल घातलं. एवढी गडबड असतानाही तेल मात्र मी चांगलं तापू दिलं. नंतर तेलात भजी सोडली खरी, पण बारीक बारीक पाऊस सुरू झालाच. जिद्द हारत नाही आम्ही. पाऊस पडतोय त्यामुळे सूरज छत्री घेऊन उभा आहे माझ्यासाठी. प्लेट म्हणून रानकेळीची पानं आणली आणि त्यात भजी काढल्या. खाऊन बघितल्या आणि आश्चर्य म्हणजे एकदम अप्रतिम झाल्या होत्या चवीला. भज्या रेडी झालेल्या आहेत. आता आम्ही एक एक भजी खाणार आहोत. मस्त. मला माहिती नाही आहे, पोरं कौतुक करतात, पण मी खाल्ल्यावरती मला कळेल मी कशी केली भाजी. भजी जमली आहे आणि गरम गरम आम्ही खातोय.
धबधबा भजी. धबधब्याच्या इथे आमचा कमाल वेळ गेला. ऑफरोडिंग झालं, आल्यावरती धबधबा बघितला आणि मस्त भजी सुद्धा केली आणि या वातावरणात आणि असा मस्त भजीचा आस्वाद आम्ही घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जो कचरा सगळा आणला होता तो सगळा आम्ही परत घेऊन चाललोय. एकही म्हणजे फक्त आमच्या फुटप्रिंट शिवाय काही इथं सोडत नाही आहे. सो कचरा घेऊन चाललोय आम्ही. तुम्ही सुद्धा हे फॉलो करा. काही भटकंती लक्षात राहतात ते अशा धांदलीमुळे. अडचणी आल्या की त्यातून सही सलामत बाहेर पडण्याचं कौशल्य शिकायला मिळतं ते अशा भटकंतीतून. अशी ही भटकंती आवडली, माहितीपूर्ण वाटली तर व्हिडिओ जरूर शेअर करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.